एकदा मानसिक लेवल डिस्टर्ब झाली की ती फिजिकल लेवलवर येते. फिजिकल म्हणजे शरीरावर येते. त्याच्यात सगळ्यात प्रामुख्याने दिसणारा आजार म्हणजे मणक्यांचे विकार. म्हणून लवकरात लवकर आपल्याला मानसिक त्रास झाला किंवा आपण मानसिक डिस्टर्ब झालो तर होमिओपॅथिक औषधाकडे किंवा होमिओपॅथिक रेमेडीकडे किंवा होमिओपॅथिक डॉक्टरकडे आपण वळणं खूप गरजेचं ठरेल. कारण की होमिओपॅथीचा अभ्यास मानसिकदृष्ट्या केला गेला आहे आणि त्यांची औषधं त्याच पद्धतीने तयार केलेली आहेत. म्हणून तुम्हाला त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यात नक्कीच होईल. मेंटल हेल्थ ही निरोगी आयुष्यासाठी खूप उपयुक्त ठरते किंवा मानसिक स्वस्थता ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आजकाल माझ्या केसेस बघता खूप केसेस मानसिक तणावाच्या अंडर सफर झालेल्या दिसत आहेत. त्या मानसिक तणावामध्ये रिलेशनशिपचे प्रॉब्लेम, सेक्शुअल प्रॉब्लेम्स किंवा फॅमिलियल प्रॉब्लेम किंवा जॉबचे प्रॉब्लेम किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम, ह्या प्रॉब्लेमचे खूप मोठे परिणाम त्यांच्या जीवनावर होत आहेत. त्यांना खूप साऱ्या तक्रारी व्हायला लागल्यात आणि ह्यातल्या प्रामुख्याने तक्रारी होत आहेत त्या मणक्याच्या विकारामध्ये मानेचे विकार किंवा कमरेचे विकार हे कॉमनली बघितलं गेलेलं आहे. हा जो मणक्याचा विकार आहे पहिली 40च्या नंतर बघितला जायचा, पण आता यंगस्टर्समध्ये हा खूप बघितला जात आहे. आणि त्याचं खूपदा मी ॲनालिसिस केल्यानंतर असं कारण लक्षात आलं की मानसिक अस्वस्थता हे त्यांच्या आजारासाठी सगळ्यात मोठं कारण ठरलेलं आहे. आणि मानसिक अस्वस्थतामुळे त्यांना ह्या तक्रारी चालू होतात आणि या तक्रारी चालू झाल्यामुळे ह्या सगळ्या फिजिकल तक्रारी म्हणजे याच्यात पेन होणं, मुंग्या येणं, बधीरपणा होणं, चक्कर येणं, ह्या सगळ्या तक्रारी त्याच्यात चालू होतात ह्या मणक्याच्या विकारामध्ये. आणि त्याचा परिणाम ते अजून म्हणजे पहिलेच मनाने डिस्टर्ब असतात आणि त्याच्यात हे शारीरिक तक्रारी, त्याच्यामुळे ते पूर्ण शरीराने मनाने खचलेले गेलेले असतात. आणि त्याचा परिणाम त्याचं पूर्ण म्हणजे एकदम रोगी आयुष्याकडं किंवा डिस्टर्ब आयुष्याकडं किंवा काही न करायची इच्छा होणं किंवा मला जगायचंच नाही ह्या पद्धतीने विचार करणं, ह्या लेवलपर्यंत त्या व्यक्तीचे विचार जातात. मणक्याच्या विकारामध्ये मानेचे विकार म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आणि कमरेचे विकार हे लंबर स्पॉन्डिलोसिस हे प्रकार जास्त प्रामुख्याने जाणवले जातात. ह्याच्या लक्षणामध्ये मान दुखणे, मान तीव्र दुखणे, मान सतत दुखत असणे, त्याला हाताला मुंग्या येणे, हात दुखणे, चक्कर येणे, हाताला बधीरपणा येणे, थोडासा हात हलवला तरी त्रास होणे, हे मानेचे विकार. तसेच कमरेच्या विकारामध्ये कंबर दुखणे, ती सतत दुखणे, थोडीशी हालचाल केली तरी दुखणे, थोडंसं उभं राहिलं किंवा चाललं तरी पाय दुखणे, पायाला मुंग्या येणे, बधीरपणा होणे, 2 मिनिटं उभं राहणं किंवा 2 मिनिटं पण चालणं अशक्य होणं. आता ह्या 25शीच्या आजारामध्ये जर तक्रारी आल्या तर त्यांनी कसं जगावं? त्यांच्या पेरेंट्सची त्यांच्याकडनं अपेक्षा असते आणि ह्याच्यात तोच स्वतः खचलेला असतो त्याच्या आजाराने, त्याच्या मानसिक तणावाने. तर हे मानसिक तणावाचा इफेक्ट त्याच्या शरीरावर होतोय हे खूप प्रामुख्याने जाणवू लागलेलं आहे. म्हणून मेंटल हेल्थ खूप गरजेची ठरते. मानसिक तणाव रहित आयुष्य जगणं हे सुंदर आयुष्यासाठी किंवा निरोगी आयुष्यासाठी खूप उपयुक्त ठरते. म्हणून निरोगी आयुष्यासाठी माणसांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्या मेंटल हेल्थसाठी हे प्रॉब्लेम जे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे. म्हणजे आता जी आपण बेंगलोरला केस बघितली ही रिलेशनशिपमध्ये डेव्हलप झालेली केस आहे. आणि ह्या एक्स्ट्रीम टोकापर्यंत ती व्यक्ती जाऊ शकते. म्हणजे ह्यापर्यंत खूप जणांची मानसिकता त्या पद्धतीने तयार व्हायला लागते आणि तो तितका डिस्टर्ब व्हायला लागतो. आता ही एक्स्ट्रीम स्टेज झाली. ह्या स्टेजपर्यंत नॉर्मल आयुष्यापासून ह्या स्टेजपर्यंत वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये लोक येतात आणि त्यांचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो, त्यांच्या हेल्थवर परिणाम होतो. आणि मग ते जगायची इच्छा होत नाही त्यांची, ते फक्त जगायचं म्हणून जगतायत. त्यांना मजा वाटत नसते जगण्यात, रस नसतो जगण्यात आणि ह्याचा परिणाम परत त्यांच्या शरीरावर होतो. आता ह्या रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहेत हे त्यांना त्यांचे सॉल्व्ह करता यायला पाहिजे. म्हणजे खूप एक्सपेक्टेशन असणे एखाद्या व्यक्तीकडनं हे सुद्धा त्रासदायक ठरतात. आणि हे दोन्ही क्लायंटमध्ये म्हणजे मेल आणि फिमेल हे दोन्ही ह्याच्यामुळे त्रस्त झालेले दिसतात. आणि मेलला लगेच इफेक्ट जाणवायला लागतो, फिमेल इफेक्ट हळूहळू दाखवायला लागते आणि त्याचा परिणाम त्यांच्या पण जीवनावर होत होतो. हे फक्त एक साइडेड चालत नाही, हे दोघांना त्याचा त्रास होत असतो. तसेच सेक्शुअल डिस्टर्बन्स किंवा सेक्शुअल इनइफिशियन्सी ह्याचा परिणाम पण दोन्ही मेलवर किंवा फिमेलवर ह्या दोघांवर होत असतो. आणि ह्या गोष्टी बोलता येत नाही, ह्या स्वतः खाल्ल्या जातात, स्वतःच्या मनाला खाल्ल्या जातात आणि त्याचा परिणाम परत त्याच्या आजारावर होतो.
फिमेलवर पण ह्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात बघितला गेलेला आहे. फक्त त्यांच्याकडनं बोललं जात नाही आणि त्याचा त्रास त्यांना खूप होत असतो. म्हणून आपले प्रॉब्लेम ओळखणे, आपले मानसिक प्रॉब्लेम्स ओळखणे आणि त्याच्यावर लगेच उपाय करणे, हे कधी पण तुमच्या निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण की ह्या एकदा मानसिक लेव्हल डिस्टर्ब झाली, की ती फिजिकल लेव्हलवर येते. फिजिकल म्हणजे शरीरावर येते. त्याच्यात सगळ्यात प्रामुख्याने दिसणारा आजार म्हणजे मणक्यांचे विकार. म्हणून लवकरात लवकर आपल्याला मानसिक त्रास झाला किंवा आपण मानसिक डिस्टर्ब झालो, तर होमिओपॅथिक औषधाकडे किंवा होमिओपॅथिक रेमेडीकडे किंवा होमिओपॅथिक डॉक्टरकडे आपण वळणं खूप गरजेचं ठरेल. कारण की होमिओपॅथीचा अभ्यास मानसिकदृष्ट्या केला गेला आहे आणि त्यांची औषधं त्याच पद्धतीने तयार केलेली आहेत. म्हणून तुम्हाला त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यात नक्कीच होईल.